नमस्ते सर्वांना. आज आपण 2025 जे काही क्वेश्चन डिस्कस करायचे राहिले होते, त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. चर्चा करण्याअगोदर आपल्याला काही एक समजलं पाहिजे, की एखादे क्वेश्चन आता फॉर एक्झाम्पल काही क्वेश्चन आहे 10 आणि पुढचा क्वेश्चन आहे. या क्वेश्चनची डिमांड काय? ही डिमांड ज्यावेळेस आपल्याला समजून येते ना, आपल्याकडे लिमिटेड जरी नॉलेज असेल ना, सगळे स्टेटमेंट आपल्याला माहीत जरी नसेल ना, आपण गेसिंग वर्डच्या माध्यमातून सुद्धा काही क्वेश्चन टॅकल करू शकतो, जे आज आपण बघणार आहोत. फॉर एक्झाम्पल सांगतो, क्वेश्चनमध्ये विचारलं काय जसं क्वेश्चन काय ते रीड करूया आणि त्याच्यानंतर आपण कशा पद्धतीने टॅकल करू शकतो यामध्ये चर्चा करूया. तर ते विचारलं काय, कन्सिडर द फॉलोइंग सब्जेक्ट अंडर द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. त्याच्यामध्ये त्यांनी 3 स्टेटमेंट दिलेले आहेत. 3 स्टेटमेंटमध्ये काय दिलेलं आहे, लिस्ट फर्स्टमध्ये सांगितलेलं आहे, युनियन लिस्ट इन द 7th शेड्यूल. नंबर सेकंड सांगितलेलं आहे, एक्सटेंड ऑफ द एक्झिक्युटिव्ह पॉवर ऑफ द स्टेट आणि नंबर थर्ड स्टेटमेंट दिलं आहे, कंडिशन्स ऑफ द गव्हर्नर ऑफ द ऑफिस. आता हे 3 स्टेटमेंट दिलेले आहे, ते कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामध्ये 3 स्टेटमेंट दिलेले आहे. याच्याबद्दल आपल्याला सांगायचं आहे कोणतं स्टेटमेंट हे राइट आहे त्या एक्झॅक्टल्या. तर आपल्याला विचारलं काय जातं सगळ्यात जास्त महत्त्वाचं ते. यांनी काय विचारलेलं आहे, राज्य विधिमंडळामध्ये रॅटिफिकेशन राज्य विधिमंडळामध्ये नाही का एखादं बिल आहे सेंट्रलच्या सब्जेक्टच्या रिलेटेड एखादं बिल सेंट्रलमध्ये पास केल्यानंतर प्रेसिडेंटला आपण ज्यावेळेस असेंड करतो प्रेसिडेंट म्हणजे परवानगी देतो ना, त्या अगोदर राज्य विधिमंडळाचे 1/2 राज्य विधिमंडळाची परवानगी देणं गरजेचं आहे. कोणते 3? या तिघांमध्ये कोणता सब्जेक्ट असा आहे, की जो राज्य विधिमंडळाचे 50% 1/2 50% राज्य विधिमंडळाची परवानगी लागणार आहे. त्याच्यामध्ये पहिलं स्टेटमेंट त्यांनी काय दिलेलं आहे, लिस्ट फर्स्टमध्ये युनियन लिस्ट इन द 7th शेड्यूल. आता तुम्हाला सांगतो आपले जे 12 शेड्यूल आहे ना, 12 शेड्यूलमध्ये 7 नंबरचं जे शेड्यूल ना, त्यामध्ये त्यांनी 3 लिस्ट सांगितलेले आहे. एक म्हणजे युनियन लिस्ट झालेले, एक म्हणजे स्टेट लिस्ट झालेले, एक म्हणजे कन्करंट लिस्ट झालेलं आहे. म्हणजे संघ सूची, राज्य सूची, समवर्ती सूची. या 3 लिस्टबद्दल चर्चा केलेली आहे. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, या 3 लिस्टमध्ये ज्यावेळेस आपल्याला त्या अमेंडमेंट करायची असेल ना, तर त्यावेळेस राज्य विधिमंडळाची परवानगी लागत असते. सो पहिलं स्टेटमेंट हे जे काय ना, हे राइट येतं. नंबर सेकंड स्टेटमेंट, एक्सटेंड ऑफ द एक्झिक्युटिव्ह पॉवर ऑफ द स्टेट. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, दुसरं स्टेटमेंट आहे. एक्सटेंड करा. राज्य विधिमंडळाची एक्झिक्युटिव्ह पॉवर जर आपल्याला एक्सटेंड करायची असेल सेंटरला ना, तर त्यावेळेस सुद्धा राज्य विधिमंडळाची परवानगी लागते. हा गेसिंग वर्डच्या माध्यमातून सुद्धा क्वेशन सॉर्ट आउट करू शकत होतो आणि नॉर्मल जरी वाचलेलं असतं ना, तरी हे 2 स्टेटमेंट कंप्लिटली राइट आहे. आता नंबर थर्ड याच्याबरोबर नंबर थर्ड त्यांनी काय विचारलेलं आहे, कंडिशन्स ऑफ द गव्हर्नर ऑफिस. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, की कंडिशन्स ऑफ द गव्हर्नर ऑफिस. गव्हर्नर जो कसा गव्हर्नरसाठी सेपरेट क्वालिफिकेशन कॉन्स्टिट्यूशनमध्ये मेन्शन आहे का? नाहीये. गव्हर्नर काय केलं जातं, सेंट्रलचा स्टेट लेव्हलला इनडायरेक्टली कंट्रोल राहावा म्हणून नॉमिनेट केला जातो तो प्रेसिडेंटच्या माध्यमातून. अपॉइंट केला जातो प्रेसिडेंटच्या माध्यमातून. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, एखाद्या विषयामध्ये अमेंडमेंट गव्हर्नरच्या रिलेटेड कोणते अमेंडमेंट करायचे असेल किंवा कुठलं काही आणायचं असेल ना, तर राज्य विधिमंडळाची 50% परवानगी लागते असं गॅरंटी नाही. कुठं मेन्शन केलेलं नाही. सो हे स्टेटमेंट रॉंग आहे. त्याच्यामध्ये आता मग त्याच्यामध्ये काय थर्ड स्टेटमेंट रॉंग आलेलं आहे. थर्ड स्टेटमेंट रॉंग आलेलं आहे. त्यामुळे काय होतं, आपण एलिमिनेशन मेथडद्वारे सुद्धा सॉर्ट आउट करू शकत होतो. तर फॉर एक्झाम्पल हे थर्ड नंबर रॉंग, हे थर्ड नंबर रॉंग, हे थर्ड नंबर रॉंग म्हणजे ओन्ली फर्स्ट अँड सेकंड हे राइट आहे. समजलं का? अशा पद्धतीनं बारकाईने प्रिपरेशन केलं पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आहे ना, आता त्याच्यामध्ये आता नंबर सेकंड क्वेश्चनचं बघूया आपण. सेकंड क्वेश्चनमध्ये त्यांनी विचारलं काय? आज सेकंड क्वेश्चन आहे ना, सेकंड क्वेश्चन कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. खालचे काही स्टेटमेंट दिलेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी विचारलं काय? याच्यामध्ये कोणतं स्टेटमेंट हे राइट आहे? राइट आहे का त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे? विचारलं काय सगळ्यात जास्त महत्त्वाचं ते. विथ रेफरन्स टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, इफ एन एरिया इन अँड विथ रेफरन्स टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, इफ एन एरिया इन अ स्टेट इज डिक्लेअर ॲज अ शेड्यूल एरिया अंडर द 5th शेड्यूल. आता 5th शेड्यूलच्या बाबतीत आहे ना, त्यांनी काही स्टेटमेंट दिलेले आहेत. एरिया डिफाईन केलेले आहे. त्याच्या बाबतीत हा क्वेश्चन विचारलेला आहे. सो आपल्याला 5th शेड्यूल काय आहे ना, ते माहीत असलं पाहिजे. 5th शेड्यूल म्हणजे काय सांगितलं प्रोव्हिजन रिलेटेड टू कॉन्स्टिट्यूशन ऑफ प्रोव्हिजन रिलेटेड टू शेड्यूल एरिया आणि शेड्यूल ट्राइबच्या रिलेटेड ना, ते 5th शेड्यूल सांगितलेलं आहे. त्या 5th शेड्यूलमध्ये त्यांनी 2 स्टेटमेंट दिलेले आहेत. त्याच्यामध्ये कोणतं राइट आहे आपल्याला ते ओळखायचं आहे. समजलं? आता पहिलं स्टेटमेंट त्यांनी काय सांगितलेलं आहे, द स्टेट गव्हर्नमेंट काय विचारलंय बघा तुम्ही. हे बघा, द स्टेट गव्हर्नमेंट लॉसेस इथं बघा काय विचारलंय, स्टेट गव्हर्नमेंट लॉसेस म्हणजे इथं जस्ट अ सेकंड. इथं काय विचारलेलं आहे, लॉसेस. इथं काय विचारलेलं आहे त्यांनी, हे बघा, विथ द स्टेट गव्हर्नमेंट लॉसेस इट्स एक्झिक्युटिव्ह पॉवर. स्टेट गव्हर्नमेंटने लॉस केलेली कुठनं, कम्प्लिटली एक्झिक्युटिव्ह पॉवर इन सच एरिया अँड लोकल बॉडी अज्युम द टोटल ॲडमिनिस्ट्रेशन. टोटल ॲडमिनिस्ट्रेशनच्या रिलेटेड आहे ना, स्टेट गव्हर्नमेंटचं जे एक्झिक्युटिव्ह पॉवर आहे कम्प्लिटली लॉस झालेली आहे. कशाच्या रिलेटेड? शेड्यूल्ड एरिया आणि शेड्यूल्ड ट्राइब. शेड्यूल्ड एरियाच्या रिलेटेड म्हणजे ते 5th शेड्यूलच्या रिलेटेड बोलतात. कळलं का? 5th शेड्यूलच्या रिलेटेड म्हणजे हे जे स्टेटमेंट आहे एक्स्ट्रीम स्टेटमेंट. हे आपल्याला हे जे काही स्टेटमेंट आहे ना, हे ओळखता आलं पाहिजे. हे एक्स्ट्रीम स्टेटमेंट आहे. कोणतं आहे? एक्स्ट्रीम स्टेटमेंट. म्हणजे हे कंप्लिटली रॉंग आहे. कळालं का? आणि नंबर सेकंड स्टेटमेंटमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, द युनियन गव्हर्नमेंट
युनियन गव्हर्नमेंटच्या रिलेटेड हे पण एक्स्ट्रीम स्टेटमेंट आहे. युनियन गव्हर्नमेंट कॅन टेक ओव्हर द टोटल ॲडमिनिस्ट्रेशन. हे बघा, टोटल ॲडमिनिस्ट्रेशन. हे जे टोटल ॲडमिनिस्ट्रेशन असं आलेलं आहे ना, हे पण एक्स्ट्रीम स्टेटमेंट आहे. याच्यामध्ये तुम्हाला सांगतो पुढे जाऊन मी, टोटल ॲडमिनिस्ट्रेशन सच एरिया अंडर द सर्कमस्टन्सेस ऑन द रिकमेंडेशन ऑफ द गव्हर्नर. आता हे सुद्धा इतकं एक्स्ट्रीम स्टेटमेंट आहे. म्हणजे तुम्हाला एक सांगायचं तात्पर्य की ज्यावेळेस आपण स्टेटमेंट वाचतो ना, ते एक्स्ट्रीम स्टेटमेंट आपल्याला ओळखता आलं पाहिजे. ज्यावेळेस आपण एक्स्ट्रीम स्टेटमेंट ओळखतो ना, तिथे कंप्लीटली आपले आन्सर येण्याचे चान्सेस भरपूर असतात. आता फॉर एक्झाम्पल पहिलं जे विचारलं, स्टेट गव्हर्नमेंट लॉसेस इज एक्झिक्युटिव्ह पॉवर. राज्य विधिमंडळाची जी एक्झिक्युटिव्ह पॉवर आहे ना, कंप्लिटली लॉस्ट होत नाही. सर्कमस्टन्सेस काही ठराविक म्हणजे काही ठराविक भागापुरतीच येणार. काही म्हणजे फॉर एक्झाम्पल सेंट्रलचा त्या ठिकाणी रोल पण येतो भरपूर काही. पण काही भाग जे काय ना ते रिस्ट्रिक्ट केलेले अंडर काही भाग जे काय ना तिथं फक्त रिस्ट्रिक्शन आहे. बाकी अदर भागमध्ये ना स्टेट गव्हर्नमेंटलाच पॉवर दिलेली असते. कारण की राज्याच्या लेव्हलला जर आपल्याला एक्झिक्युटिव्ह करायचं असेल तर राज्य म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटचे नाही का एक सहकार्य खूप इम्पॉर्टंट असतं. त्यामुळे हे स्टेटमेंट कंप्लिटली एक्स्ट्रीम असल्यामुळे हे रॉंग आलेलं आहे. नंबर सेकंड आहे काय, युनियन गव्हर्नमेंट कॅन टेक ओव्हर द टोटल ॲडमिनिस्ट्रेशन. युनियन गव्हर्नमेंट टोटल ॲडमिनिस्ट्रेशन टेक ओव्हर करत नाही. स्टेट गव्हर्नमेंटला सुद्धा रोल दिला जातो. सो हे स्टेटमेंट सुद्धा रॉंग आहे. तर कोणतं स्टेटमेंट राईट आहे? याच्यामध्ये जर तुम्ही विचारलं दोन्ही स्टेटमेंट रॉंग आहे. त्याच्यामुळे काय झालंय, नायदर 1 अँड 2. समजलं? हे अशा पद्धतीने आपण काही क्वेश्चन आहे ना, एक स्ट्रॅटेजी वाईज आपल्याला लिमिटेड जरी नॉलेज जरी असेल ना, तर आपण ते सॉर्ट आउट करू शकतो. फक्त आपल्याला काय आहे, आपल्याला माहित असलं पाहिजे फिफ्थ शेड्यूल काय आहे? फिफ्थ शेड्यूलच्या रिलेटेड प्रोव्हिजन काय-काय? नंबर सेकंड त्याचं आर्टिकल म्हणजे आर्टिकल 244 म्हणजे कलम 244 याच्यामध्ये काय क्लिअरली मेन्शन आहे ते सुद्धा आपल्याला माहित असलं पाहिजे होतं. त्यामुळे पहिला क्वेश्चन आपल्याला राईट करता येत होता. नंबर सेकंड दुसरा क्वेश्चन सेकंड क्वेश्चन राईट करता येत होता. नंबर थर्ड याच्यामध्ये अजून काय आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचा शेड्यूल एरिया, शेड्यूल ट्राईबच्या बाबतीत रोल काय? आपल्याला थोडं जरी त्याच्याबद्दल माहित असतं ना, तर हा क्वेश्चन सुद्धा राईट येण्याचे चान्सेस भरपूर असतात. सो अशा पद्धतीने प्रिपरेशन केलं पाहिजे आणि त्या पद्धतीने क्वेश्चन सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सो थँक यू सो मच. गॉड ब्लेस यू ऑल.